दोन महिला बोलणार, हिंदी बोलणार आणि मराठी बोलणार, दोन महिला मराठी बाई काय करते माहितीये का? मराठी बाई तुपाच्या पाण्यात तळायला देतात, तळायला देतात मराठी गाणी म्हणतात, राहू माती परमात्मा काय मराठी बाई गाणी गायला आमची बाईचं म्हणलं माझ्या भावाचा माझ्या भावाचं म्हणायचं काय तरी बायका वैसात आणि ड्रायव्हर काय नाही गड्या इतक्यात चिमकत पुढं आलं मला महाराज येत नाही गड्या म्हणतात तुम्ही म्हणता का बोलू तीनच येते का राहिले कोणी म्हणा विचार करू लागलो इतक्यात मया संघ आलेलं ते प्लीज गेलो मी महाराज माईक घेतलो आणि सुरू केलं आलं का अक्षरा करायची का सुरुवात प्लीज तू ती मला तिथून बोलायला आता बस बस म्हणला आता तर काही नाही जात लग्नाने पेशी म्हणला मला आता अवघड झालं तर ह्या माझ्या मनात आलं मंगळाष्टक पुणे पाठ करायचं मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला म्हणलं इब्लिस मन बाबा पण तुला येतात का ते म्हणला खाली कर कान मी कान केला मला खरं सांग माझ्या गावात किती दिवस झालं कथा करायला मला आज 6वा दिवस आहे मला इमानदारीने सांग या 6 दिवसात मी तुला एकदा तरी विचारले का तुला कथा येते का पुन्हा नाही ऐकायलो का नाही म्हणला तसं माझ्या मंगळाष्टका पुन्हा नाही पण मी डोकं लावलं हनुमान बाबा मी म्हणलं येणं काही म्हणू गड्या आधी आपल्या 3 म्हणाव आणि गाडीत जाऊन गाडी चालू करून बसावं येणं जर मार खायचं काही केलंच तर आपलं निघून जावं माझ्या म्हणता मी त्याला म्हणलं इब्लिस एक काम कर तुला किती माहिती असते मला 2च म्हणलं मला 3 म्हणायच्यात ना माझ्या जास्त मला आधी म्हणू दे मग तू शेवटच्या म्हणून ते मला तसं तू आधी म्हणून त्याच्यात काय महाराज विसरून केलं स्वस्ती श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्ध मल्लार मुरुडम विनायक चिंतामणी गणपती सदा मंगला मंगलाष्टकात किती ताकद आहे बघा कीर्तनात बसून आमच्या माऊल्या असं करायला पहिला वाटायला आम्ही लग्न लावायला भाव निर्माण करावा लागला मामासकी अशा 3 म्हणल्या इतक्या चांगल्या नाही आल्या पण अशा 3 म्हणल्या आणि मग कृष्णा माईक दिलं आणि पळतच महाराज बोली भरून गाडी जाऊन बसलो गाडी लॉक केली गाडीच्या काचावर केल्या मी दगड पण मध्ये येऊ नये गाडीच्या काचा लावल्या युक्तिष्ण सुरू केल्या म्हणू लागलं काय काहीतरी मला आवाजच येईल काय मला काय आवाज येईल म्हणू लागलं काहीतरी मी म्हणजे म्हणायले पण नेमकं काय म्हणायले मी जरासा काच खाली केला मी जरासा काच खाली केला ते म्हणू लागला हनुमान महाराज ते मंगळ असले म्हणून काय कुकू के काय करू कम कहा मी म्हणते इथं बाळा खरी म्हणायले की रे मी चक्की सांगतो महाराज बाळा खरी म्हणाले पण मी विचार केला मामाचे मी म्हणलं हे जरी बाळा खरी म्हणत असेल पण समाजाकडे पाहावं म्हणजे समाजाच्या कोणाच्या लक्षात आले का घरला किती काम करणे सांगलं का समाजाकडे पाहिलं महाराज समाज मस्त महाराज कोणी अक्षता चिवडायले कोणी गुळले पुसायले कोणी जेवाय जागा बघायले कोणाच्याच लक्षात आले नाही आणि मी आलं इतकी जमलं की रे आणि शेवटचं महाराज महाराज शेवटचं मंगलाष्टक झालं दन 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 फटाकड्या वाजल्या ध्यान वाजला या कथा लक्षात आलं मी म्हणलं जमलंय गाड्या पण एखाद्याच्या तरी लक्षात
आला असेल एखादं तरी शहाणा असेल मला वाटतं एखाद्या लक्षात आला असेल तितक्यात महाराज गौरीचा बाप पत्राचा आजच्या समय कळालं गड्या हे नक्की म्हणते काय महाराज तुमच्या विश्वास तुला लेखाच्या लेख लागत नाही काही म्हणले आपण माझ्या माणसाला पण ते पळत आलो आणि मला म्हणालो काच खाली करून बाहेर या मी आला असं बोला येऊ ते मला दर्शन घातले या मी खाली महाराज ते पाया पडलो विषात हात घातला एवढं बंडल काढत एवढं बंडल किती होतं देव जाणे पण चेंबर होतं महाराज मला ते मला फोन करून तुमच्या संघ आलेलं तिथून इबलीस करू लागलो इबलीस आले त्याच्या बी पाया पडलो आणि त्याच बंडात दोन मोठा काढ्यात त्याला दिल्या मला एक त्याला दोन मी म्हणतो मामा मी भागवत कार्य कीर्तन कार्य या 3 मंगलाष्टिका म्हणल्या मला 2,000 दिले या पोराला 2च म्हणल्या याला 4,000 मी महाराज महाराज तुमच्या ऐकलेल्या तुम्ही म्हणलेल्या 3 मंगलाष्टिका ऐकून ऐकून 5 झालत्या म्हणला गड्यानं नयाच म्हणल्या म्हणला त्या दिवशी मला कळालं गर्द्याला देखील